सन्माननीय सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपल्याला विचार अर्थातच एकदा जोरदार टाळ्या अशा कार्यक्रमासाठी। असं म्हटलं जातं की आलेले प्रमुख पाहुणे अर्थातच आपले अतिथी देवो भव जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंदजी पातरकर नेमल्या गेलेल्या या कमिटीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि 1949 पासून दरवर्षी 7 डिसेंबर हा ध्वजनिधी दिवस सेना सशस्त्र सेना सुद्धा शुभारंभ सन्माननीय प्रमुख पाहुण्यांनी प्रथम नाव घेतोय वीरपत्नी कडा या देश रक्षणावर सन्माननीय पवार पातळकर आहेत। पराक्रम आणि बलिदानाची व्याख्या म्हणजे आजचा सन्मानाचा जोड खड्डारी मॅम यांचे तुझी सन्मान करावा, त्यांचा सत्कार वीरमाते की टाळ्या जाऊन पुनश्च का वीरपत्नी श्रीमती खूप खूप धन्यवाद मॅम ते वाहलेला शूरवीर सैनिकांसाठी। म्हणूनच कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्हा सैनिक कल्याण विभाग पुणे यांचे तेही आजी माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळाला लाभली आहे। उतरेला रक्त गोडविणारी थंडी तर पश्चिमेला अंगाची लाही करणारे वाळवंटी वातावरण आपले आणि पूर्वेला भागात आल्या आपल्या सैनिकांची आपल्या छातीवर झेलले आहे। छातीच्या पोट करणे कुटुंबांना सोडून सगळे घर गृहस्थीला सोडून ते तिकडे जातात राहतात। बिकट परिस्थितीमध्ये ते आपला संरक्षण करतात। हे काही सांगण्याची गोष्ट नाही आणि काही नवीन त्यांची कुटुंबांची काळजी घेण्याचं काम आम्ही करू शकतो। प्रशासन याच्यासाठी निरंतर काम करत आहे। ही जो ध्वज दिवस आम्ही साजरा करतो याच्यासाठी वर्षभर आम्ही काहीतरी मिनिमम अमाऊंट गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सांगताना मला खूप आनंद वाटते की यावर्षी जसं ऑलरेडी 2-3 वेळी सांगितलं गेलं आहे की 110% आमच्या निधी गोळा झालेला आहे आणि टोटल 92 असे आम्ही कार्यक्रम साजरा करतो। तेव्हा आम्ही आता सगळे आपले जो वीर पत्नी होती वीर माता होती त्यांच्या आम्ही इथे स्वागत केला सत्कार केला। तो तेव्हा आम्ही परत असे कार्यक्रममध्ये आम्हाला संधी मिळत आहे की आपल्याला परत जे लोक गेले किंवा जे लोक आपल्यासाठी आता काम करत आहे त्यांच्यासाठी आम्ही किती ऋणी आहोत याच्यासाठी सोबत बसून आम्ही ते परत हे स्मरण करतो। त्यामुळे असे जो कार्यक्रम आहे त्याच्यात आपल्याला जास्त से जास्त याच्यात वेळ काढून माझ्यासमोर इथे आलो आणि अकोला जिल्ह्यामध्ये माझ्याकडे जो माहिती आहे त्याच्याप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 3189 माजी सैनिक विधवा अशासाठी आमच्या जिल्ह्याचा कॉन्ट्रीब्युशन काय आहे आम्हाला दिसत आहे आणि खूप प्राऊड वाटते मला की मी हा जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहे। मला अशी संधी भेटली की मी जिल्ह्यामध्ये मला काम करण्याची संधी भेटली, मला खूप गर्व वाटत आहे। तसेच दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक विधवा 28 आहेत। त्या वर्षात 2024-25 मध्ये प्रतिमाह 11,000 जसं एक ताईने मला एक निवेदन दिलेलं आहे। मी नक्की त्याच्यावर काम करते। जे काही सरकारतर्फे जे काही अनुदान वगैरे दिलं पाहिजे, जरी कुठेतरी काही पेंडिंग आहे, काही स्कीम जो शासकीय स्कीम असतात त्याच्यात पण वीर माता वीरला तसा माहिती देऊन ठेवते की यांना प्रायोरिटीवर यांचे विषय घ्यायचे, असा माझ्या स्तरावर मी करण्याचा प्रयत्न करते। जास्त काही तुमची बालकां देश आपल्या देशाची सिक्युरिटी खूप चांगली हातात आहे, तुमच्या सगळ्यांच्यामुळे आहे। धन्यवाद। उदारपणा वाढीस लागावा म्हणून प्रत्येकाकडून अल्पशा स्वरूपात समाज वीर जवानांच्या ऋणी आहे व त्यांच्या मागे उभा आहे ही भावना व्यक्त करण्याकरिता युद्धांचे पुनर्वसन करण्याकरिता माजी सैनिक संकलनाकरिता 81 आपण सर्वांच्या अथक प्रयत्नाने आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या योग्य